समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मस्तक हे पाया बदिया वाजकरी संताया वाजकरी पद्म करु माता पारुके तो जीवचे परे तुके महिषेशी एवढे जे महिमेचे करणे तेवाच्या बळेवानो मे कवने का सूर्याच्या अंगावटणे लागतशी केवता कल्पतरोवरे फुलोरा कायसे निपाहुने रोशिर जागरा कवनेवासी कापुरा सुवासुदेव चंदनाते कैचे निचर्चावे अमृताते केवुते रांधावे गगनावरी उगवावे घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन ते जाणून निमियान मन निवांत केले ते जाणून निमियान मन निवांत केले। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Namo
देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची पाववेल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा. मला वाटतं माझ्या सहित बसलेल्या पैकी उभं असलेल्या पैकी सर्वांच्या पाठातला गुरुजी बदने सर. हो क्या बात है. मला वाटतं बऱ्याच जणांच्या पाठातला नसलेला पण अतिशय महत्वाचा. आज जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये करण्याकरता साधना एक सांगतायत आणि ती एक साधना केल्याच्या पश्चात पदरात पडणारे फल पदरात पडणारे लाभ मात्र 3 पद्धतीचे सांगतात. विठाला विठाला अभंग मोठा गोड आहे. या अभंगाचा सरळ अर्थ जर पाहायचा ठरला तर तो अभंगाचा अर्थ असा आहे. आज तुकोबारा मार्ग एक सांगतात पण साध्य मात्र 3 पद्धतीचे. साधना एक सांगतायत लाभ मात्र 3 पद्धतीने प्राप्त होणार. या अभंगाची दाटेच तुकोबाराने वेगळ्या पद्धतीने केली. अनेक अभंग असे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये साधना अगोदर असते लाभ मात्र नंतर असतो. पण आज जो सेवेकरता अभंग गायलाय त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी लाभ अगोदर आपल्या पदरात टाकलाय आणि तो लाभ मिळवण्यासाठी लागणारी साधना मात्र नंतर सांगितली. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. तुकोबारा सांगतात 100 वर्षाचा प्रवास केल्यानंतर आपल्याला आपल्या मूळ मुक्कामाला जायचंय, आपल्या आत्मस्वरूपाच्या गावाला जायचंय, आपल्या ठाई जायचे म्हणजे मूळ मुक्कामाच्या गावाला जाणं हे आपल्या जीवनाचं परम कर्तव्य आहे. आणि ते परम कर्तव्य गाठणं हे प्रत्येकाच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये शक्य गोष्ट नाही. आणि म्हणून तुकोबारा आज आपल्या मदतीला धावतायत आणि लाभ आपल्याला सांगतायत. पाववील ठाया तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख तुम्हाला होईल. तुम्हाला मूळ मुक्कामाला पर्यंत हे सगळं घेऊन जाईल. म्हणे महाराज हे सगळं मिळवण्यासाठी आम्ही काय करायचे. तुकोबारा साधना सांगतात. पांडुरंग चिंतिलिया भगवान परमात्म्याचं केलेलं सहज सोपं चिंतन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला या मूळ मुक्कामाला आत्मस्वरूपाच्या गावाला नेऊन न्यायला कारणीभूत ठरणार आहे. तुकोबारा लाभही सांगतात आणि साधना सुद्धा सांगतात. म्हणजे यज्ञ यागादी करण्याची क्रिया करण्याची गरज नाही, तपतीर्थाटन करण्याची आवश्यकता नाही. ठाईच बसल्या बसल्या घरी बसल्या बसल्या नुसतं परमात्म्याचं सोपं साधं सरळ चिंतन जर आपल्या आयुष्यामध्ये केलं तर तुकोबारा सांगतात आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणार. म्हणजे महाराज एवढाच फायदा आहे का. तुकोबारा सांगतात नाही ना. एकदा का आपली वृत्ती त्याच्या चिंतनात लागली की दुसरा फायदा तुकोबारा सांगतात. भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन त्याचा परिणाम जीवनात असा होतो भगवान परमात्मा इथं राहायला येतो इथं आणि हृदयात राहायला आलेला परमात्मा भक्ताच्या चित्ताला गवसणी करतो. गवसणी कळत नसेल तर या वस्तूकडे पहा. या वस्तूला बाहेरून लावलेलं काय आहे. मराठीत त्याला कवर म्हणा आणि इंग्रजीत त्याला गवसणी म्हणा. बरोबर का. सरळ मोबाईलला घातलेली गवसणी मोबाईलचं संरक्षण करते. 5 फुटाहून जरी मोबाईल खाली पडला तरी मला वाटतं त्याचं संरक्षण करण्याचं काम साध्या भाषेमध्ये ते कव्हर करतं. मृदंग वाजवण्याचं काम झाल्यानंतर मृदंग एका पिशवीत जाणार आहे त्यालाही गवसणीच म्हणा. ती मृदंगाची गवसणी मृदंगाचं संरक्षण करण्याचं काम करते. विण्याचं काम झाल्यानंतर विणा खोळीमध्ये जाणार आहे ती खोळ विण्याचं संरक्षण करण्याचं काम करते. तद्वत भगवान परमात्मा भक्ताच्या चित्तात प्रवेश करतो आणि इथं आलेला परमात्मा भक्ताच्या चित्ताला गवसणी करतो. त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसणी. म्हणे महाराज हे सोपं नाही हो. हे सगळं मिळवण्यासाठी काहीतरी लागत असेल ना. तुकोबारा सांगतात साध्या संसारामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मान सन्मान जर टिकून ठेवायचा असेल तर अंगात ताकद लागते, अंगात बळ लागतं. इथं तर परमात्म्याला हृदयात आणायचे
या परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा बळाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तुम्हाला जर हे परमात्म रूपी फळ पदरात पडून घ्यायचं असेल तर तुमच्या अंगात सुद्धा बळच असलं पाहिजे. पावावया फळ अंगी असावे हे बळ. म्हणजे महाराज हे वरचे दोन फायदे लक्षात आले की आध्यात्मिक दृष्ट्या फायदे, पण आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये काही एखादा फायदा आम्हाला मिळेल का? आम्ही जर त्याच्या चिंतनाच्या दृष्टीनं 2 पावलाचा प्रवास चालू केला तर आमच्याही पदरात काही व्यावहारिक दृष्टिकोनातून फळ पडणार आहे का? तुकोबाराय व्यावहारिक दृष्टिकोनातून फळ आपल्याला सांगतायत. त्याचं चिंतन केलात ना, मग रिद्धी सिद्धी गोळा करण्यासाठी गिरीकंदरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्या सगळ्याच्या सगळ्या सिद्धी आपल्या पायाशी लोळून घेतील. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. विठाला 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 विठाला. मला वाटतं अभंगाचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात आला असेल. बाबा अभंगाचा अर्थ कळला का तुम्हाला? नाही गोलमान हलवू नका, खरं सांगा. लय सोपं उत्तर एक तर हो नाही तर नाही. अभंगाचा अर्थ कळला का तुम्हाला? तुम्ही काहीच बोलत नाहीत. भाऊ हो भाऊ ते नाही बोलत. तिकडं मागे टोपीवाली महाराज नाही म्हणाले ते. तर मी काय उर्दूत बोलत नव्हतो, मी मराठीतच बोलत होतो. आता कळलं नाही असं ध्यानात घेऊन कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर मी कीर्तन सोडणार होतो. आपली वेळ 8 ते 10 होती, पण थोडं पुढे गेल्यामुळे मला वाटलं एवढ्यात 8 पर्यंत बरे. पण तुमची तशी काही परवानगी दिसत नाही, तर तुमची आज्ञा शिरसावंदी मानून 1 अर्धा पाऊण तास कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अल्पासा परिहार देणं उचित तो म्हणजे असा. मला वाटतं या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आज की निमित्त या ठिकाणी आपण एकत्रित आलोत. माझ्यापेक्षा बसलेल्या सर्वांना जास्त श्रुत आहे, पण वक्त्याचं परम कर्तव्य असे, दुःखानं ज्यांना वैकुंठवासी कैलासवासी असं म्हणावं लागतं ते आपल्यातील आदरणीय एक वारकरी निष्ठ जीवन जगणारे, सगळ्यांचे लाडके आणि अत्यंत वारकरी महाराजांवरती नितांत जीव ओतून प्रेम करणार या गावाचं पारमार्थिक वैभव आमचे रंगनाथ तात्या चोरघडे आणि तात्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सबंध चोरघडे कुटुंबियांच्या वतीनं तात्यांसाठी वाहिलेली खऱ्या अर्थाची ही श्रद्धांजली. हे तात्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या जनाबाईच्या बालकाच्या वाट्याला आज प्राप्त झालेली आजची ही शिवा आहे. या चोरघडे परिवाराच्या एका भल्या मोठ्या कार्यक्रमात मला वाटतं 10-15 दिवसाखालीच येणं झालं होतं आणि याही बरोबर लक्ष, याही कार्यक्रमामध्ये काही सेवा देण्याची संधी या ठिकाणी माझ्या जीवनात प्राप्त होते. खरं तर मला वाटतं तात्यांच्या ऋणातून हा मुक्त होण्याचा माझ्या जीवनातला हा छोटासा प्रयत्न आहे. आमच्या परिवाराशी तात्यांचा गोड असा संबंध, लहानपणापासून त्यांना पाहिलंय. आमच्या रुद्र महाराजांसोबत त्यांचे वडीलही त्यांनी आशीर्वाद स्वरूप आम्हाला सगळ्यांना घरच्यांना जपले आमच्या. आणि तात्यांचं आयुष्य सुद्धा या वारकरी संप्रदायात प्रवास करत करत अतिशय परिपूर्ण दशेला जे जीवन पोहोचलं, मला वाटतं रंगनाथ तात्यांचं जीवन त्या पद्धतीनं आहे. तुकोबाराय जसं महात्म्याचं वर्णन करतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तात्यांचं स्वरूप विलीन होतंय आणि खरं तर आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं त्यांना ते फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. ते हयात होते त्यावेळेस त्यांचा आशीर्वाद तर माझ्या जीवनामध्ये मला मिळतच होता, पण मला वाटतं ते तात्या गेल्याच्या पश्चात त्यांचं स्मरण करत करत त्यांचीच सेवा काही करण्याचा जीवनामध्ये योग या चोरघडे कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी प्राप्त होते. प्रथमतः त्या सगळ्यांच्या चरणी मी दंडवत करतो, त्या सगळ्यांच्या विषयी प्रेम भावना प्रतिपादित करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही परंपरेनं आपल्या वडिलांचं स्मरण करत आहात. एक सुपुत्र म्हणून तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही संतांनी परंपरा सांगितल्या त्या पद्धतीनं तुमची पावलं गोड अशा पद्धतीनं पडतात. 1 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा करायला लोकांना नको वाटते आता, पण मला वाटतं 3-3, 4-4 दिवसाचा सप्ताहाला लाजवेल इतका गोड कार्यक्रम आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ करणं त्यांनी दिलेल्या संस्काराचीच ही शिदोरी आहे. आयुष्यभर मनुष्य परमार्थ करेलो,
पण स्वतः परमार्थ करून स्वतः परमार्थाचा ठेवा घेऊन निघून जाईल, यात मोठेपणा कसला आहे? पण मला वाटतं रंगनाथ तात्यांच्या जीवनातला मोठेपणा हाच आहे की त्यांनी स्वतःही परमार्थ केला, गावाला सुद्धा त्या परमार्थाच्या वाटेवरती आणलं. कुठलंही कीर्तन असेल तर पाठीमागं उजव्या हाताला तात्या पाठीमागं उभे असायचे. एखादं प्रमाण, एखादी ओवी, नाथबाबांची एखादी ओवी सुचली तर लगेच द्यायची. काही चूक असेल तर तिथं ठामपणे सांगण्याची हिंमत मला वाटतं फक्त कणखर व्यक्तिमत्व आमच्या तात्याचं होतं. स्वतः तर संस्कारी जीवन जगलेच, पण त्या संस्कारांचं संक्रमण या दोन्ही बंधूंच्या जीवनामध्ये जाता जाता करून जात आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा ठेवा पुढच्या पिढीच्या हवाली करत करत हे सगळं भजनातलं वैभव त्यांच्या हवाली करत करत आपली इहलोकाची यात्रा पूर्ण करतायत. आणि त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. तात्यांच्या पश्चात त्यांचे दोन्ही सुपुत्र ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं गौरवानं कार्य करत करत माझ्यासारखे अनेक विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडतायत ते आमचे परमादरणीय. आणि या गावाचं वैभव, या गावाचं नेतृत्व, तसंच समाज कार्यातलं अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आमचे मुंजाजी भाऊ रंगनाथरावजी चोरघडे पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू समाज कार्यामध्ये अतिशय नावलौकिक ठसा ज्यांच्या पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून उमटतोय ते सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण म्हणजे वसंतरावजी रंगनाथरावजी चोरघडे पाटील. त्याचबरोबर त्यांच्या भगिनी अनुसयाताई वैजनाथरावजी भडके या तिघाही बहीण भावंडांच्या माध्यमातून वडिलांसाठी वाहिलेली ही खऱ्या अर्थाची श्रद्धांजली. त्या परिवारावरती असणारं जे प्रेम आहे त्या निमित्तानं सगळीची सगळी पाहुणी मंडळी, मित्रवर्ग, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं ज्यांच्या माध्यमातून अख्खं भजनाचंच वैभव या ठिकाणी उपस्थित आहे ती आपली सुपरिची सगळी प्रेमाची मंडळी, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं शांतीब्रह्म हा शब्द ज्यांना लावावा असा वाटतो ते आमचे परमादरणीय परमस्नेही वैराग्य मूर्ती आमचे बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी मला इंग्रजी विषयाचे गोड असे धडे गिरवायला माझ्या जीवनाला उपदेशाची एक ढाल लावली ते आमचे परमादरणीय आणि गंगाखेड परिसरामध्ये अतिशय लाडकं देखणं व्यक्तिमत्व आमचे राखेसर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन घडतं. तसंच आपल्या गावातील कुठलाही कार्यक्रम असेल तर आमच्या महारुद्र महाराजाशिवाय त्या कार्यक्रमाला परिपूर्णता नाही. असं गावातलं भजनातलं गोड असं वैभव ते आमचे परमादरणीय महारुद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं सगळं कट करायचं. हरिभक्तीपरायण परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे गुरुवर्य आणि या गंगाखेड तालुक्याचं भजनातलं वैभव हरिभक्तीपरायण आमचे मदन महाराज पटांगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तर 2-2, 3-3 कीर्तनकार उपस्थित आहेत बरं का गुरुजी. इकडे हरिभक्तीपरायण परमादरणीय नवोदित कीर्तनकार आमचे पांडुरंगजी महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन आहे. समुदेव तुम्हाला सुद्धा वंदन. सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणी इकडं महाराज सुद्धा आहेत, सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो, सगळ्यांनाच वंदन करतो. बसलेली मंडळी सुद्धा हरिभक्तीपरायण रामायणाचार्य आमचे बदनेसर सुद्धा आहेत, त्यांनाही वंदन. अर्थात मृदंगावरती ज्यांची गोड अशी थाप पडते ते परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार गुरुजी वाजवणारे आणि बदलणारे अशी जर यादी बनवली ना तर मला वाटतं खऱ्या अर्थानं मृदंगाला ज्यांच्यामुळं सौंदर्य प्राप्त होते असे मृदंगाचार्य, संगीत अलंकार, खऱ्या अर्थानं अलंकार. अलंकार या मृदंगाच्या परीक्षेमध्ये महाराजांचा संबंध भारतात प्रथम क्रमांक आहे. असा गुणी मृदंग वादक हरिभक्तीपरायण आमचे मुंजाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. भास्कर दादा तुम्हाला सुद्धा प्रणिपात आहे. गावातील सगळीच